झी 24 तास एक पाऊल पुढे। तर असाच त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। याचं एक उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात समोर आलंय। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काहीही सोय नसल्यामुळे होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पाहुयात एक रिपोर्ट। संगमेश्वर तालुक्यातल्या या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गावातल्या परचुरी नदीवर गेली अनेक वर्ष पूलच बांधला गेलेला नाही। तसंच शाळेत जाण्यासाठी दुसरी सोयच नसल्यानं शाळकरी विद्यार्थी लहान होडीतून प्रवास करतात। शैक्षणिक दर्जामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा आलेख नेहमीच उंचावलेला राहिलाय। मात्र केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वादामुळे विद्यार्थ्यांना नाहक असा धोकादायक प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात तर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं, मात्र तरीही विद्यार्थी शिक्षणाच्या ओढीनं आणि पालकांच्या मदतीनं जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। कधी कधी ही नाव घातल्यामुळे मुलांना जीव मुठीत घेऊन आपल्या कॉलेजला जायला लागतं, शाळेत जायला लागतं। त्यामुळे परत येताना पाणी जास्त असेल नसेल याची त्यांना खूप काळजी असते। स्थानिक आमदार उदय सामंत यांनी नदीवर पूल मंजूर करून घेतलाय, मात्र गावातील मतदार दुसऱ्या पक्षाचे असल्यानं अजूनही पुलाच्या बांधकामासाठी मुहूर्त सापडलेला नाही। आमचं सर्व ग्रामस्थांचं एकच असं म्हणणं आहे की यावरती सरकारने खरोखर आमच्या यावरती उपाययोजना करावी आणि आम्हाला किमान फूड ब्रिज जरी असं मुलांसाठी मिळाला ना तरी आम्ही धन्य समजू। त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या या मुलांचा शैक्षणिक प्रवास कधी सुखकर होणार हाच खरा प्रश्न आहे। अतिशय जीव घेणा प्रवास या इथल्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या नागरिकांना करावा लागतोय। या नदीला दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर असतो आणि असं असताना सुद्धा अजूनही इथल्या लोकप्रतिनिधींचे डोळे उघडलेले नाहीत। हे निश्चितपणे दुर्दैवच म्हणावं लागेल। तरीही केवळ शिक्षणासाठी ही धडपड विद्यार्थ्यांची आजपर्यंत चालू। झी 24 तास एक पाऊल पुढे।